श्री स्वामी समर्थ कृपाछत्र स्वामी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्या भाविकांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा अनुभव आहे सोलापूरच्या ताईंचा। ताई म्हणतात, माझ्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ महाराज कसे आले आणि महाराजांनी अगदी बँकेच्या 12 लाखाच्या लोन पासून ते माझे मिस्टर जे की ड्रिंक करायचे त्यांच्यापर्यंतचा माझा प्रवास कसा होता आणि आज मी एका कंपनीमध्ये मॅनेजर पदावर आहे, तर तो माझा प्रवास नक्की ऐका आणि तो शेवटपर्यंत ऐका। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान आणि सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत। अनुभव खरंच शेवटपर्यंत ऐका, अनुभव खूप छान आणि विलक्षण आहे। ताई सांगतात, काही वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांची जे मालवाहू ट्रक होती, तर त्यांचा मालवाहूचा बिझनेस होता म्हणजे त्या गाडीमध्ये, तर त्या गाडीने ते एमपी भागामध्ये गेलेले होते। आम्ही राहणारे सोलापूरचे आणि ते गेलेले होते एमपी भागात, जे की अलाउड नाही आहेत एमपी भागामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या गाड्या ज्या जातात त्या। आणि माझे मिस्टर गाडी घेऊन तिकडे गेलेले होते। झालं असं की जो जंगली भाग येतो एका ठिकाणी भर धावत्या रोडवरती अगदी माझ्या मिस्टरांची गाडी तिथं पलटी झालेली होती आणि पलटी झालेली असताना त्यातला जो माल होता त्या मालाला कोणी इजा करणार नाही, कोणी तो वाहून नेणार नाही याची तर भयंकर भीती होतीच होती। पण त्याचबरोबर आता एवढा मोठा ट्रक तो एमपीतून न्यायचा तरी कसा सोलापूरला, हा मोठा भयंकर महाप्रश्न माझ्या समोर पडलेला होता। आणि ज्या वेळेला ही घटना मला कळाली त्यावेळेला मला खूप मोठं संकट आलं। त्यावेळेला तर मी स्वामी समर्थ महाराजांना ओळखत सुद्धा नव्हती। अशीच वार्ता माझ्या आईकडून माझ्या मावशीला गेली। माझी मावशी ही म्हणजे माझ्या आईची मावस बहीण, म्हणजे माझी मावस मावशी। तिने मला लगेच फोन केला आणि मला सांगितलं, बाळा धीर धर, काळजी करू नको, मी जे सांगते ना ते तू अवश्य कर। म्हटलं काय करू मावशी, आता प्रसंगच माझ्यावरती तसा ओढून आलेला होता की मला काहीतरी केल्याशिवाय माझं होणार नव्हतं। आणि मी तेच केलं। मला मावशीने सांगितलं की हे बघ, स्वामी समर्थ महाराजांना अगदी मनापासून कळकळून हाक मार, बघ महाराज तुझ्या मदतीला धावून येतात की नाही। म्हटलं असं होईल का मावशी? मावशी म्हटली, अगं डोळे बंद करून विश्वास ठेव, बघ तुझ्या हाकेला धावून येतात की नाही। म्हटलं मावशी माझ्याकडे तर महाराजांची प्रतिमा नाही, माझ्याकडे काहीच नाही, मग मी कसं करू? मग मावशी बोलली, एक पाट घे आणि पाटावरती एका डिश मध्ये तांदूळ घे आणि त्या तांदळावरती सुपारी ठेव, सुपारीला अष्टगंध लाव, पूजा कर आणि ते स्वामी समर्थ महाराजच आहेत अशी मनाची एक संकल्पना धर किंवा साक्षात महाराज बसलेले असं समज। आणि एका आसनावर बसून स्वामी समर्थ महाराजांना सगळ्यात पहिले विनंती कर आणि महाराजांना तुझा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न नक्की सांग। नक्कीच तुझ्या प्रश्नावरती स्वामी समर्थ महाराज धावून येतात की नाही बघ। मी तेच केलं, आंघोळ केली, स्वच्छ कपडे घातले आणि स्वामी समर्थ महाराजांना विनंती करून महाराजांना एकच विनंती केली की महाराज असं असं झालेलं आहे, तर मला या संकटातून मला बाहेर काढा। एक दिवस झाला, 2 दिवस झाला, मला कोणताही कसलाही अनुभव मला आला नाही। पण तिसऱ्या दिवशी मात्र जेव्हा मी भर दुपारी मी सेवेला बसलेली होती, अगदी शांतता होती। आमचं घर एका साईडला येतं, तर खूप शांतता होती आणि घरामध्ये फक्त माझ्या सासूबाई होत्या आणि मी होती। तर मी सेवेला बसलेली होती आणि जशी मी सेवेला बसलेली होती त्यावेळेला माझ्या समोर अगदी लख्ख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशातून मला कोणीतरी सांगतंय की बाळा घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे, तू धीर धर, सगळ्या संकटातून तू बाहेर निघशील, सतत नामस्मरण कर। आता हे माझ्यासाठी एक अद्भुत आणि एक विलक्षण होतं, कारण मी असं कधी बघितलेलं नव्हतं। पण ते जे रूप होतं सफेद कपड्यांमध्ये अकराळ विक्राळ असे छान स्वच्छ आणि सुंदर असे पांढरी शुभ्र धोतर घातलेलं होतं आणि असे थाटात बसलेले होते महाराज की ते मी वर्णनही करू शकत नाही, पण मी त्यांना ओळखू शकले नाही, हे माझं दुर्भाग्य। पण त्या दिवशी जी लख्खता होती ती अगदी वेगळीच होती आणि माझे डोळे जेव्हा उघडले त्यावेळेला मला खरंच माझ्या देवघरामध्ये त्या सुपारीमध्ये मला स्वामी समर्थ महाराज दिसू लागले, ज्यांना की मी त्यांची प्रतिमा माझ्या घरात नव्हती। मी लगेच मावशीला फोन केला आणि मावशीला सांगितलं, मावशी माझ्यासोबत आज असं असं घडलं। मावशी म्हटली, अगं ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते साक्षात स्वामी महाराज होते आणि तू त्यांना ओळखू शकले नाही।
तर मी म्हटलं मावशी बघ ना ग कसं माझं वाक्य, पण मी मावशीला सांगितलं की मावशी महाराज माझ्याशी असं असं बोलले. मावशी बोलली नामस्मरण करत राहा, नक्की तुला अजून पुढचा अनुभव येणार आहे. आणि खरंच झालं असं की 15 दिवस माझे मिस्टर ज्या भागामध्ये होते, जो ट्रक आमचा पलटी झालेला होता, तर तिथं पाण्याची सोय नव्हती, पण 1-1.5 किलोमीटर वरती पाण्याची सोय असल्या कारणाने त्यांना ये जा करावी लागत होती. माल तसाच दुसऱ्यांच्या भरोसे सोडावा लागत होता. तर त्या काळातही कोणी अगदी मालाला हातही लावला नाही आणि लगेच पैशांची व्यवस्था झाली, जी की जो ज्या मालकाची ती ट्रक होती, तो मालक पैसे द्यायला तयार नव्हता ते ट्रक इकडे म्हणजे सोलापूरला आणण्यासाठी. तो म्हटला होता माझ्याकडे पैसे नाही, मी पैसे देत नाही. मग आता म्हटलं असं कसं करायचं. तर सेवा करता करता जो 6वा दिवस आला, त्या दिवशी स्वतःहून त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे 50,000 आहे, ते 50,000 घ्या आणि ती गाडी इकडे घेऊन या. तसेच माझे सासरे दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि ते गेले आणि ते पैसे घेऊन आले आणि लगेच माझ्या मिस्टरांना घेण्यासाठी, ती गाडी इकडे आणण्यासाठी ते तिकडे गेले. तसाच गाडी माल वगैरे सगळं काही ते सुखरूप रिटर्न घेऊनही घरी आले. हा माझा सगळ्यात पहिला मोठा अनुभव. दुसरा अनुभव असा होता की माझ्या मिस्टरांनी माझ्या म्हणजे त्यांच्या मित्राला माझ्या नावावरती गाडी घेऊन दिलेली होती आणि गाडी घेऊन दिलेली असल्याने ते हप्ते माझ्या नावावरती होते. आणि त्यावेळेला मी मुंबईमध्ये कामाला होते आणि घरामध्ये म्हणजे मी माझी 2 मुलं, त्यांच्या माझे सासू, माझे सासरे आणि माझे मिस्टर हे तिकडेच राहत होते सोलापूरला. तर मी त्यांच्याजवळ ठेवून आलेली होती. झालं असं की बँकेवाल्यांचे सारखे कॉल येऊ लागले, ते सारखे धमक्या देऊ लागले. किती दिवस झाले हप्ते भरलेले नव्हते त्यांनी, ज्यांनी गाडी घेतलेली होती माझ्या मिस्टरांच्या मित्राने त्यांनी. तर ते आम्हाला हे करू लागले की तुम्ही लवकर हप्ते भरा, नाही तर तुमच्या घरावरती जळती येईल, असं ते त्यांचे रूल्स आम्हाला सांगू लागले. आता मला तर टेन्शन खूप आलेलं होतं, पण ह्या टेन्शनमुळे माझे मिस्टर ड्रिंक करायला लागले. आणि ड्रिंक करायला लागल्यामुळे एके दिवशी माझ्या सासूचा मला फोन आला आणि त्या मला सांगू लागल्या की हे बघ, तू नोकरीसाठी तिकडे थांबलेली आहे, पण याचं घरातही लक्ष नाहीये, मुलांकडेही लक्ष नाहीये आणि ते जे हप्त्यावाल्यांचे फोन येतात तर ते सगळे घरापर्यंत येत आहेत. तर तू काय करायचं ते बघ बाई, मला तर खूप टेन्शन आलेलं आहे. आता म्हटलं आपण जॉबसाठी इकडे थांबतो आहे आणि घरी असं आपलं सगळं असं ओसाडण्यावर पडलेलं आहे, तर मी तो जॉब सोडला हातचा आणि मला घरी जावं लागलं. त्यावेळेला तर अक्षरशः अशी बिकट परिस्थिती माझ्यावरती आलेली होती की माझ्या मुलीला, माझी 2 छोटी मुलं आणि माझी मुलगी लहान, तर तिला अक्षरशः दूध पाजण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते. अशी परिस्थिती आमची येऊन पडलेली होती. काय करावं काही कळत नव्हतं. सतत आजार सुरू झाला. अगदी 4 महिने तर मी आणि माझी मुलगी आम्ही सतत आजारी होतो आणि मी तर एवढ्या डिप्रेशन मध्ये गेली होती. सगळं आजूबाजूचं माझ्या वातावरण जे होतं त्या वातावरणामध्ये मी अशी झाली होती की मी भिंतीला डोकं काय आपटायची. मी अगदी वेड्यासारखी मी बडबडायची. ह्या सगळ्या घटना माझ्यासोबत घडल्या आणि एके दिवशी म्हणजे मला अतूट इच्छा एवढी होती की मी स्वामींच्या दर्शनाला जावं. सोलापूर ते अक्कलकोट काहीच वेळ लागत नाही, पण मी तिथंही जाऊ शकत नव्हती, एवढी माझी बिकट परिस्थिती होती. आणि मिस्टर तर दारू पिण्यामध्येच होते, काम करत नव्हते, घरात पैसा येत नव्हता, घरात एक वेळेचं अन्न शिजवण्याची ही आमची परिस्थिती योग्य राहिलेली नव्हती. मग असंच करता करता एके दिवशी ज्या मावशीने मला पहिल्या वेळेला कॉल केलेला होता, जेव्हा मी पहिल्या संकटात होती त्यावेळेला, त्याच मावशीच्या मुलीचा मला अचानक त्या दिवशी फोन आला, तोही चक्क 12 वर्षानंतर. आणि असंच तिचं आणि माझं बोलणं झालं. त्यावेळेला मी तिला म्हटलं, माझी सगळी परिस्थिती सांगितली. ती बोलली काळजी करू नको, मी काय ते बघते, मी 1-1.5 महिन्यामध्ये तुझी व्यवस्था मी काहीतरी मदत करण्याची करते. आणि असं झालं की त्याच दिवशी त्या ताईला, माझ्या बहिणीला, तिला ऑर्डर आली एका कामाची आणि तिला अक्कलकोटला दर्शनाला जायचं होतं. आता मी ही इच्छा माझ्या बहिणीजवळ मी सांगितलेली होती की मला अक्कलकोटला जायचं आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीये. तिने मला त्याच वेळेला कॉल केला रात्री आणि मला म्हटली सकाळी बॅग भरून ठेव, मी तुझ्या घरी येते, तुला घेऊन मी अक्कलकोटला जाणार आहे. आणि अगदी तसंच झालं. ती सकाळी माझ्या घरी आली, आम्ही बॅग वगैरे भरली आणि आम्ही अक्कलकोटला निघून गेलो. स्वामींजवळ गेली, स्वामींजवळ खूप रडली, स्वामींना खूप दयावया केली आणि स्वामींना सांगितलं, स्वामी या संकटातून मला बाहेर काढा. आणि त्यावेळेला माझ्या बहिणीने मला सारामृत, स्वामी महाराजांची मूर्ती, महाराजांची प्रतिमा आणि जे जपमाळ होती ते सगळं तिने मला घेऊन दिलं आणि मला सांगितलं की हे बघ, आता तू दुसरं काहीच करू नको, तू पारायणाला लाग. मी
आम्ही त्या दिवशी घरी आलो आणि 3-4 दिवसाने मग मी पारायणाला लागले आणि पारायण माझं झालं. 7 दिवसाचं पारायणही संपलं, व्यवस्थित झालं. त्यावेळेला मला कसलाच काहीच अनुभव आला नाही. पण ज्या दिवशी पारायण पारायण होऊन 9वा दिवस आलेला होता, त्या दिवशी चक्क बँकवाल्यांकडून आम्हाला कॉल आला की ते तुमची जी गाडी आहे, म्हणजे ती मित्राने माझ्या नावावरती, माझ्या मिस्टरांच्या मित्राने माझ्या नावावर घेतलेली जी गाडी होती, त्या गाडीचं तुम्ही 12 लाखावरून 6 लाख तुम्ही भरा आणि ती गाडी सोडून घेऊन जा. म्हटलं हे आता असं कसं झालं, कारण मी त्यावेळेला माझ्या म्हणजे स्वामींना सांगत होते की स्वामी काही करा, पण ही जे 12 लाखाचा जो बोजा आहे तो काहीतरी करून कमी वर येऊ द्या, म्हणजे मी काहीतरी कसं तरी ऍडजस्ट करून मी ते भरते आणि यातून मी मुक्त होते. तर तसंच झालं. 12 लाखावरून ते 6 लाखावर आले आणि जे बँकेचे जे मॅनेजर होते पवार साहेब, त्यांनी अक्षरशः असे बोलले की ही पहिलंच प्रकरण आहे तुमचं की 12 लाखावरून ते 6 लाखावर आलेलं आहे. तर जे करायचं असेल ते 2 दिवसात करून टाका आणि ती गाडी तुमच्या ताब्यात घेऊन टाका. त्यावेळेला माझ्या मावस बहिणीने मला मदत केली आणि ते जे 12 लाख भरायचे होते त्याऐवजी 6 लाख मी भरले आणि ती गाडी ताब्यात घेतली. आणि ती गाडी ताब्यात घेतली. हा माझा दुसरा अनुभव होता. तिसरा अनुभव असा की आमच्या शेजारी एक मावशी राहतात. आता असं झालेलं होतं की मी माझ्या आईसोबत मी घरकामं करायला लागलेली होती. शिकलेली होती, सवरलेली होती, पण हातात पैसा नव्हता. त्यामुळे मी आता पुण्यात आलेली होती राहायला. का तर एका दिवशी माझा भाऊ भाऊबीजला आला आणि त्यांनी परिस्थिती बघितली, तर तो मला म्हटला इथं तू राहू नको, तू चल माझ्यासोबत. मग मी त्याच्यासोबत पुण्याला निघून आले आणि तिथं त्याच्यासोबत राहायला लागली. मग माझे मिस्टर मला बोलले की जाऊ दे, तुम्ही तिकडे राहतात ना, मग मी एकटा काय करू इकडे, मी पण येतो. मग ते पण आले. पण मग आता घर चालवायचं तरी कसं, तर मी एका ठिकाणी आई जिथं घरकाम करायची, धुणे भांडायचं, तिथे मी ते काम करून आले. सुशिक्षित मुलगी पण घरकामं करत होती. मग एके दिवशी असं झालं की ज्या मॅडमच्या घरामध्ये मी काम करत होती त्या मॅडमचा काहीतरी कम्प्युटरचा प्रॉब्लेम झाला आणि त्या खूप टेन्शन मध्ये होत्या. मग माझी आई जी होती ती माझी आई त्यांना सांगू लागली की ताई हे बघा, ही माझी मुलगी आहे, ही हिने ऑफिसमध्ये पण काम केलेलं आहे, बघा तिला सांगून बघा तुमचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होतोय का. मग त्यांनी मला आवाज दिला, मला बोलवलं आणि मला सांगितलं की ताई हे असं असं झालेलं आहे. मग मी त्यांचा प्रॉब्लेम एका अर्ध्या तासामध्ये मी सॉल्व्ह करून दिला. कारण मी जेव्हा ऑफिसमध्ये होते तेव्हा असे मी बरेच प्रॉब्लेम हाताळलेले होते. आणि त्यांनी मला सांगितलं हे बघ, तू आता धुणे भांडी काही करायची नाही माझ्या घरी, तू डायरेक्ट यायचं आहे आता जॉबला उद्यापासून आणि तुला अशी अशी सॅलरी मी देणार आहे. मला म्हणजे अक्षरशः त्यावेळेला मला कळत नव्हतं की हे माझं स्वप्न आहे का, हे माझ्या साक्षात समोर या घटना घडता आहेत. तर चक्क त्या मॅडमनी मला 17,000ची नोकरी त्यावेळेला मला दिली आणि आजही मी त्यांच्याच कंपनीमध्ये काम करते आहे. सांगायचं असं की महाराजांनी माझ्या एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये मला साथ दिलेली आहे की सगळं काही संपल्यात जमा होतं, पण तिथून महाराजांनी माझा हात धरला आणि मला तारून काढलं. आता कधी कितीही झालं तरी मी स्वामी समर्थ महाराजांना सोडणार नाही, हे अगदी मी पत्राला गाठ मारलेली आहे. अगदी म्हणजे मनामनात काय तर प्रत्येक विचारात प्रत्येक श्वासात आता फक्त महाराज आणि महाराजच आहेत, हे एवढं नक्की आहे. आज त्या मॅडममुळे आज एका कंपनीमध्ये चांगल्या पदावरही नोकरी करते आहे, त्यांच्याच कंपनीमध्ये. खूप छान वाटतं आहे आणि खरंच एवढंच सांगू इच्छिते की स्वामींना कधीही सोडू नका, स्वामींची सेवा करत राहा. परीक्षा खूप होतील, अगदी गळ्यापर्यंत येतील तुमच्या, पण सगळं काही चांगलं होईल. तेच असतं आपलं की आपल्या परीक्षा घेतल्या जातात पण उत्तीर्णही आपले स्वामीच आपल्याला करत असतात. हा अनुभव माझा होता. मी पुण्याला राहते आणि माझं नाव मी सांगू शकत नाही, पण मी पुण्याला राहते आणि हा माझा स्वतःचा सत्य माझ्यासोबत घडलेल्या या घटना आहेत. आणि यानंतर म्हणजे हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही एके दिवशी अक्कलकोटला गेलो. माझ्या मिस्टरांना घेऊन मी गेले, दर्शन घेऊन आलो. त्यांना या सगळ्या गोष्टींचा आढावा होताच, पण म्हणतात ना की आपल्या डोळ्यासमोर एक पट्टी बांधलेली असते, अगदी तशाच प्रकारे काहीतरी झालेलं होतं आणि ती पट्टी निघाली. आज माझे मिस्टर मुंबई ते पुणे गाडीचं ट्रिपा करतात, छान अगदी व्यवस्थित सुरळीत सुरू आहे आमचं. हे सगळं काही जे आहे ते महाराजांनीच मला दिलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही ही स्वामी सेवा करा, मनापासून करा, करत राहा, कधी त्याच्यात खंड पडू देऊ नका. खंड पडला तरी नव्याने सुरुवात करा, पण स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, बघा किती विलक्षण आणि किती सुंदर अनुभव ताईंचा होता. आपण नेहमी म्हणतो स्वामी
सगळ्यांना तुम्ही देतात, पण मला कधी देणार हो? आपली वेळ आली की महाराज आपल्याला नक्की व्याजासकट सगळं काही देऊन टाकतात, हे तेवढंच मात्र नक्की आहे. तुम्हालाही जर तुमचे अनुभव असेच आपल्या चॅनलवर शेअर करायचे असतील, कृपाछत्र स्वामी युट्यूब चॅनलवर, तर अवश्य शेअर करा. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तिथे जॉईन व्हा आणि मला सांगा की ताई आम्हाला आमचा अनुभव इथं मांडायचा आहे किंवा आम्हाला सांगायचा आहे. नक्कीच तुमचा अनुभव सांगितला जाईल. आपला अनुभव दुसऱ्याला सांगणे म्हणजे एक सेवाच असते आणि तेच सेवेचं कार्य आपण आपल्या स्वामी भक्तांच्या घरोघरी पोहोचवण्याचं कार्य करूया. तर चला, आजची केलेली सगळी सेवा स्वामी चरणी अर्पण करते आणि पुन्हा नवीन एका अनुभवात सोबत तुम्हा सर्वांना पुन्हा भेटते. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.